आम्ही इथे सुटिकागृहामध्ये आलेलो आणि आम्ही सगळे फॅसिलिटीज आधी बघितल्या आणि त्याच्यानंतर आम्ही इथे एनरोल केलं. माझी ट्रीटमेंट इथे नाही म्हणजे होती. आय थिंक 7 मंथपर्यंत मी दुसरीकडे होते, पण नंतर मी खूप छान रिव्ह्यूज ऐकलेले इंस्टाग्रामवरती आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलेलो. आमचा एक्सपिरियन्स इथे खूपच छान होता. नर्सेस खूप केअरिंग आहेत. आपल्याला असं वाटतच नाही की ते नर्सेस आहेत, ते आपले बहीण होऊन आपलं काळजी करतात. एवढे छान आहेत. डॉक्टर्सचा प्रश्नच नाही. आपण नाव ऐकलेलेच आहेत सगळ्यांचे आणि ते एकदम खूप जास्त त्यांच्या कामात. आणि मेन म्हणजे माझं सी सेक्शन असं अनप्लॅन्डच होतं, कारण नॉर्मल होणार होतं ते 7th मंथपर्यंत आणि मॅडम फिरल्या आमच्या अँड इट वॉज अ ब्रीच बेबी. आणि मग इथे सी सेक्शन झालं. मी खूप घाबरले होते. मला असं वाटलं की मी अजून 10 दिवस इकडे जात नाही. मी अक्षरशः माझ्या आईला म्हणले की मी जात नाही, तू बाळाची काळजी घे इथे. इतकी मी टेन्शनमध्ये. पण दीज पीपल सेकंड डे त्यांनी मला उठायला लावलं. आणि यू कॅन सी मी नाव. म्हणजे असं मला वाटतच नाहीये की मी सी सेक्शन मॉम आहे. आणि खूप चांगले आहेत इकडचे लोक. अपार्ट फ्रॉम दॅट मावशी ज्या येतात त्या खूप हेल्पफुल आहेत, मामा वगैरे. सो ओव्हरऑल हॉस्पिटल इज ग्रेट. म्हणजे मला तर माझा एक्सपिरियन्स ग्रेट. आणि माझी छोटीशी बेबी गर्ल आहे. डॉक्टर्स खूप कोऑपरेटिव्ह आहेत. नर्सेस, सिस्टर्स आणि बाकी सपोर्ट स्टाफ खूप 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 चांगले आहेत. सगळ्या गोष्टी समजून घेतात. क्लिनलीनेस खूप चांगली आहे. म्हणजे 8 दिवसातून 2दा क्लीन केलं जातं. बेडशीट्स वगैरे चेंज केले जातात. सो खूप चांगलं आहे. सगळं फॅसिलिटीज सगळ्या चांगल्या आहेत. बाळाची केअर सगळे चांगले घेतात. आणि कधीही बोलवा, सिस्टर्स येतात. आणि They're always there. किती पण वेळा बोला. कधी असं वाटून देत नाही की त्या कंटाळलेल्या आहेत. So डॉक्टर्स पण रेग्युलर चेकअप्सला येतात. बाळाचं, आईचं सगळ्यांचं चेकअप टाइम टू टाइम झालेलं आहे. Yes. आम्ही खूप खुश आहोत. जी छोटीशी बेबी झालेली आहे. we are going home.